सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने कैलासवासी राकेश म्हात्रे यांच्या 13व्या पुण्यतिथी निमित्त ऐरोली सेक्टर 5 मधील सिद्धिविनायक मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरास ऐरोली आणि परिसरातील अनेक तरुणांनी उपस्थिती दर्शवून रक्तदान केले। यावेळी आयोजक डॉक्टर धनोज गपाट यांनी प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले। विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह डॉक्टरांनी देखील रक्तदानाचा हक्क बजावला, तसेच महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। याविषयी काही रक्तदात्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले। माझं नाव मनीषा नितीन निजामपूरकर। मला रक्तदानाची आवड आहे पहिल्यापासून आणि माझ्या मुलीच्या वेळेला दिलं होतं लोकांनी, बऱ्याच जणांनी, म्हणून मी तेव्हापासून ठरवले की मी पण डोनेट करायचं आणि जोपर्यंत आपल्याला दुसरी काही आजारपण लागत नाही, ब्लड डोनेट करू शकतो तोपर्यंत करत राहायचं। मग मी वर्षातून एकदा तरी देतेच। ही माझी 6वी-7वी वेळ असेल आणि जमेल तसं मी करते आणि कुठे गरज लागली तर मी सांगून ठेवते। आणि माझं ए निगेटिव्ह आहे तर ते शक्यतो कोणाला कमी मिळतं म्हणजे, तर त्यामुळे मी असं प्रयत्न करते की ज्यांना माझ्या ब्लडची गरज लागेल तिथे मी द्यायला जाईन। म्हणजे माझ्या मुलीच्या वेळेला कुठून लोक आलेले, त्यांनी आपला वेळ काढून दिलंय। मग माझं पण असं वाटतं ब्लड कोणाला उपयोगी पडत असेल तर जरूर द्यावं। म्हणजे त्यांना मी सांगू शकेन की आपलं ब्लड आहे ते काय ऑटोमॅटिक तयार होतं ना, खाण्यापिण्याने आपल्याला वाढतं आणि ते पुन्हा दिल्याने आपल्यालाच फायदा आहे। ते पुन्हा रिप्लेस बनत असतं, आपलं तयार होत असतं, त्यामुळे दिल्याने तो पण फायदा आहे आणि आपलं पुन्हा नवीन बनल्याने पण आपले आजारपण डिसीज वगैरे होत नाही पुढच्या लाईफमध्ये। म्हणून दिलेलं खूप चांगलं आहे, या हेतूनेच मी द्यायचा प्रयत्न करते। माझं नाव डॉक्टर कृष्णा खडके। स्पेसिफिकली सांगायचं झालं तर आता आज राकेश म्हात्रे यांची 13वी पुण्यतिथी आहे। दरवर्षीच रक्तदान शिबिर हे आयोजित केलं जातं आणि माझं वैयक्तिक हे दुसऱ्या वेळेस इथे मी रक्तदान दिलेलं आहे यांच्या पुण्यतिथीनिमित्त। आणि मला हा जो उपक्रम आहे तो खूप स्तुत्य आहे आणि सामाजिक बांधिलकी ही जोपासणारी आहे। रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, आपण प्रत्येक वेळेसच बोलतो। रक्तदान करणं म्हणजे अनेक लोकांचे प्राण वाचवणं हेच या उपक्रमातून साध्य करता येईल आणि त्याबद्दल मी खूप आनंदी पण आहे आणि पुढच्या वर्षी दरवर्षी उत्साही राहणार। ॲक्च्युली आता माझी 3री वेळ आहे, पण 2 इथेच झालेल्या आहेत। म्हणजे माझ्या लाईफमध्ये स्टार्ट झाल्या तो इथनंच, पहिल्यांदा इथे दिला, त्याच्यानंतर 6 महिन्यांनी दुसरीकडे आणि आता हा 3री वेळ आहे। सकाळी 1 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू असलेल्या रक्तदान शिबिरास अनेक युवकांनी आपला सहभाग नोंदवत रक्तदान केले। आज या ठिकाणी राकेश म्हात्रे सामाजिक संस्था तर्फे आयोजित रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडत आहे। दरवर्षी या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिरचा कार्यक्रम घेतो। आमचे मित्र स्वर्गीय राकेश म्हात्रे यांच्या आठवणीमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतो आणि याच्यामध्ये आमच्या ऐरोली गावातले, आमच्या सेक्टर 5चे, सेक्टर 2, 3 म्हणजे सगळीकडनं मुलं येतात आणि ते या ठिकाणी रक्तदान करतात। रक्तदान करणं हे खूप श्रेष्ठ धर्म आहे। सर्वात मोठा धर्म म्हणजे रक्तदान करणं, मी तर हाच मानेन। कारण की आपण ज्या ठिकाणी रक्तदान करतो ह्या रक्ताच्या बाटल्या ज्या गरजू लोक आहेत, कोणाची परिस्थिती नसते किंवा काही ठिकाणी आपल्याला त्या प्रकारचे ओ पॉझिटिव्ह म्हणा अशा प्रकारचे रक्त काही ठिकाणी अवेलेबल होत नाही, त्या ठिकाणी हे सगळं रक्तदान मोफत त्या ठिकाणी पोचून तिथल्या रुग्णांना मदत होते। आणि तेवढाच याच्या मागचा आमचा संकल्प असतो की आमच्याकडनं, आमच्या पूर्ण संस्थेकडनं आमचे डॉक्टर धनोज बापट आहेत, ते सुद्धा, त्यांचासुद्धा या रक्तदान शिबिरमध्ये मोठा वाटा असतो। आयोजकसुद्धा तेच असतात या कार्यक्रमाचे व आम्ही सर्व मिळून या दरवर्षी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पाडतो। व याच्यातनं मी युवकांना एवढाच संदेश देईन की रक्तदान शिबिर ज्या ठिकाणी होते व जर आपण त्या ठिकाणी रक्तदान करू शकता तर नक्की त्या ठिकाणी जाऊन आपण रक्तदान करावे। कारण की मी पुन्हा सांगतो की रक्तदान करणं हा सर्वात मोठा दान आहे, सर्वात श्रेष्ठ दान आहे। दिवंगत राकेश म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त गेली 13 वर्ष सातत्यानं राकेश म्हात्रे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन खऱ्या अर्थानं करतात आणि आपण या ठिकाणी पाहतो की मोठ्या प्रमाणात तिथे रक्तदाते येऊन एक स्वयंस्फूर्तीने म्हणजे 3 फेब्रुवारी या दिवशी रक्तदानाकरता जायचंच असं मनाशी खुणगाट
गेल्या वर्षभरापासून सातत्याने बांधली जाते आणि त्याचं प्रत्यय आपण या ठिकाणी पाहता की मोठ्या संख्येनं युवा पिढी रक्तदान करते आणि एक संदेश मानवतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जात आहे की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, परंतु कृती आपल्यापासून करावी जेणेकरून लोकांना हे कळलं पाहिजे की आपण हे कार्य फक्त उद्देशापुरते न करता आपल्या कृतीपासून हे कार्य या ठिकाणी करतायत आणि 100हून अधिक रक्तदाते गेल्या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये झालंच नाही असं कधी झालंच नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदान होत आहे आणि रक्ताचं नातं समाजाशी जोडण्याचं काम या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून, त्याचबरोबर राकेश म्हात्रे यांची स्मृती तेवत ठेवण्याचं काम प्रामाणिकपणे त्याची मित्रमंडळी करत आहेत. त्यांच्या कार्याचं खऱ्या अर्थानं कौतुक या ठिकाणी आयुर्वेद विभागातून होतं आहे. मी सुद्धा त्यांचं कौतुक या मनापासून या ठिकाणी करतो. आजच्या निमित्तानं सगळ्यात रक्तदात्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की आपण ही आठवण तर ठेवतायच की रक्तदान हे समाजाचं नातं जोडणारं दान आहे, परंतु स्वतः या ठिकाणी स्वयंपूर्तीने येऊन कसल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता रक्तदान करतायत. त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. याविषयी डॉक्टर धनोज गपाट यांनी सांगितले. कैलासवासी राकेश म्हात्रे सामाजिक सेवाभावी संस्था हे गेल्या 13 वर्षापासून सातत्याने आम्ही हा रक्तदान शिबिर राबवत असतो. राकेश आष्ट्या म्हात्रे याच्या 13व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही हा कार्यक्रम राबवलेला होता व दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्हाला आमच्या सर्व मित्रांच्या किंवा राकेश याच्या मित्राचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे व या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास 200 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला व त्यापैकी 125 रक्तदात्यांनी यामध्ये रक्तदान केलेलं आहे व युवकांना मी एवढंच आवाहन करेल की रक्तदान हे का करावे. आपण मानतो रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, पण याचे आपल्या भारत देशामध्ये जवळपास दरवर्षी आपल्याला एक 5 करोड रक्तांची आवश्यकता असते व त्यापैकी फक्त आपण 2.5 करोड एवढं रक्तदान होऊनही फक्त आपण 2.5 करोड रक्त उपलब्ध करू शकतो. म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज दर 2 सेकंदाला 1 रक्ताची बॉटलची आवश्यकता असते, पण त्या प्रमाणामध्ये आपण रक्त उपलब्ध करू नाही शकत आहे. त्यामुळे मी आवाहन करेल युवकांना की तुम्ही रक्तदान केलं आहे, तुम्ही तुमचे कर्तव्य निभावलं आहे, पण तुम्ही इतरांनाही प्रोत्साहित करा रक्तदान करण्यासाठी. त्याचा रक्तदात्याला होणारा फायदा, आता रक्तदात्याला होणारा फायदा म्हणजे एक आपण एक मनुष्य धर्मामध्ये आपण एखाद्या मनुष्यासाठी आपण रक्तदान करतो तर त्यामुळे होणारा आपल्याला एक प्राऊड फिलिंग ती एक येते. दुसरी गोष्ट म्हणजे हार्वर्डच्या रिसर्चमध्ये असं नोंदवण्यात आलेलं आहे की जो रक्तदान करतो त्याला 88% लेस चान्सेस असतात हार्ट अटॅक होण्याचे, 88% लेस चान्सेस असतात कॅन्सर होण्याचे. त्यामुळे तरी आपण सर्वांनी रक्तदान करावे व आपला मनुष्य धर्म पाळावा. आपण स्वतःहून रक्तदान केलं पाहिजे व इतरांनाही प्रोत्साहित केलं पाहिजे. रक्तदान आपणही समाजकार्य त्याबरोबर मनुष्यधर्म हा दोन्ही आपण साकारला पाहिजे.